आज आपण शिकूयात कारल्याची भाजी, जी कोणालाच आवडत नाही, पण ती आवडण्यासारखी कशी करायची त्याची आज रेसिपी आपण शिकूयात. तर आज शिकूयात कारल्याची चविष्ट सगळ्यांना आवडेल अशी भाजी. तर कारला आधी धुवून घेऊन त्याला कापून घ्यायचं आहे आणि त्यातले हे सगळे बिया काढून घ्यायचे आहेत. तर हे मी सगळे बिया काढून घेतले आहेत. बियांमध्ये कडवटपणा असतो, त्याच्यामुळे ते बिया सगळ्या काढून घ्यायच्या. त्या बिया काढून घेतल्या की गॅसवरती हे थोडंसं तेल टाकून त्यात हे परतून व्यवस्थित असं परतून घेतलं थोडंसं परतून झालं की ह्याला थोडंसं वाफवून घ्यायचं 1-2 मिनिटं. वाफवून झालं आहे, त्याला आपण वेगळं काढूयात. आता आपण त्याला फोडणी देऊयात. फोडणी जी आहे ती नेहमीप्रमाणे द्यायची. थोडंसं तेल टाकायचं त्यात. आधीच आपण तेलातच ते परतून घेतलंय, तर मग जास्त तेल टाकू नका, थोडंसंच तेल टाका. जिरे, मोहरी, कांदा लसणाची पेस्ट आणि कांदा. थोडंसं कांदा परतून झाला की ह्यात हळद, तिखट, चवीपुरतं तिखट टाकून पुन्हा हलवून घ्यायचं. लगेचच मी आता यात आपले परतून घेतलेले कारलं टाकतीये. हे असं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालं की उरलेलं तुमचे मसाले तुम्ही अजून टाकू शकता. आता मी याच्यात थोडंसं काळा मसाला टाकतीये. हे काळं मसाला. काही जण ह्यात थोडंसं लिंबू टाकतात, तर हा थोडासा लिंबूचा रस मी टाकते, जास्त नाही. पुन्हा परतून घ्यायचं. हे थोडंसं परतून झालं की ह्यात थोडंसं पाणी टाकेल आणि मग आपण त्यात कांद्याचं कूट टाकूया. कोरडं ठेवायचं असेल तर तुम्ही कोरडंही ठेवू शकता, पण हे वापरून घ्यायचं आहे. थोडं त्यात पाणी टाकलं तर शेवगाचं साखरेपेक्षा गूळ टाका, पण जर गूळ आवडत नसेल तर साखर टाका थोडीशी. याला परतून घेऊन पुन्हा वाफत ठेवायचं. चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचंय. एकजीव झालं की याला थोडंसं पुन्हा 1-2 मिनिटं वाफेत ठेवायचं आहे. ही झाली आपली कारल्याची भाजी.